आज आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना एक उत्साह आणि आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि सर्वांचा आशीर्वाद आज त्यांना मिळत आहे। आणि आज मी जी इथं उभी आहे, मी जी तिसऱ्यांदा निवडून आलेली आहे, ती केवळ आणि केवळ देवाभाऊमुळे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे। आज मी पहिल्या पक्षामध्ये जवळजवळ 18 वर्ष काम केलं, पण विधानसभेची तिकीट जे देण्याचं काम देवाजींनी केलं, देवाभाऊंनी, दुसऱ्या टायमाला अडचण होती, तिसऱ्या टायमाला तो खूपच अडचण होती आणि त्यातल्या त्यात त्यांनी मला निवडूनही आणलं। आणि आज मी जी इथं उभी आहे, एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि घरातून मी इथपर्यंत वाटचाल केलेली आहे, ते केवळ देवाभाऊंमुळे। आणि माझ्याकडे त्यांच्यासाठी बोलण्यासाठी शब्दही नाही। मी एवढंच सांगू शकते की मी त्यांची, माझं कुटुंब फार फार ऋणी आहे आणि त्यांच्यासारखा नेता, दूरदृष्टीचा नेता आज आम्हाला मिळालेला आहे। कष्टाळू, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, प्रत्येक वेळी मला मोठी ताई म्हणून बोलणारा। आपल्याला माहिती आहे माझे आणि त्यांचे फार जवळचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत, आई मुलासारखे। आणि आज मला सांगताना सुद्धा भरून येत आहे, वाटलं नव्हतं पण आज पुन्हा तर एकदा झालंय। खूप खूप मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत। गोवर्धनी माता असंच त्यांना पुढचं पाऊल टाकण्यासाठी संधी मिळो। त्यांनी सुद्धा या मंत्रिमंडळात असणं गरजेचं आहे। चांगलं काम केलेलं आहे, लोकांना बरोबर घेऊन गेलेलं आहे। मी सुद्धा त्यांच्याबरोबर आता 5 वर्ष काम केलेलं आहे। अतिशय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे। त्यांनी या मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे आणि या जनतेची सेवा आणि महाराष्ट्राची सेवा ही केली पाहिजे, असं आम्हाला मनापासून वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।